नमस्कार मित्रांनो, आजचा जीव समाज एवढा कट्टर का आहे याच्या विषयी इतिहासामध्ये काही गोष्टी दडलेल्या आहेत. त्या तुम्हाला थोडक्यात मी वाचून दाखवतो. स्पेनचा राजा फर्डिनांड याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा जीव सांगत होती, राजा आम्हाला शांतपणे राहू दे, कृपा कर. आणि त्यांनी राजाकडे वक्ते पाठवले. वेगवेगळ्या लोकांना सांगितलं की राजाला विनवायला, पण राजा ऐकला नाही. तेव्हा या लोकांनी त्यांना त्या काळात 30,000 रुपयाची रक्कम देऊ केली आणि सांगितलं की आम्हाला इथं सुखाने राहू दे. पण राजा फर्डिनांडने 31 मार्च 1492 साली ज्यूच्या हकालपट्टीच्या कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार स्पेनमधील प्रत्येक ज्यूला 4 महिन्याच्या आत बाप्तिस्मा तर द्यावा, नाहीतर हाकलून तर द्यावे असे ठरवण्यात आले. 3 लाख ज्यू ख्रिश्चन दर स्वीकारण्यापेक्षा वनवासात जाण्यास तयार झाले. त्यांना आपली मालमत्ता विकण्याची परवानगी देण्यात आली, पण विकत घेणारे शेवटच्या दिवसाची वाट पाहत होते. शेवटच्या दिवशी विकत घेणारे मागतील त्या किमतीत घरदारे वगैरे सगळे विकून जीव निघाले. त्या काळचा एक लेखक बर्नार्डिनो लिहितो, एकाने आपला राजवाडा एका गाढवाच्या मोबदल्यात दिला, दुसऱ्या एकाने आपला द्राक्षाचा मळा एका कापडाच्या ताग्यात देऊन टाकला. या निर्वासितांना बरोबर सोने घेऊन जाण्यास बंदी होती. तेव्हा मित्रहो, याप्रमाणे जीवना लुटून हद्दपार करून ख्रिश्चन लोक आनंदाने नाचू लागले. त्यांना आपल्या क्रूरतेची कृतार्थता वाटली. डॉमिनियन पंथे ब्लेडा म्हणाला, स्पेनच्या इतिहासातील हा अतिशय भाग्याचा दिवस पहा. आता धार्मिक ऐक्य सुरक्षित राहील. भरभराटीचा काळ आता दूर नाही. लवकर सुखाचा सूर्योदय होईल. पण अपेक्षित सुखाची उषा तर कधी झालीच नाही. उलट जीवच्या निर्वासितांनंतर स्पेनच्या भाग्य सूर्याचा मात्र अस्त झाला. तेव्हा मित्रहो, ही अशी गोष्ट आहे की ज्या ज्यू समाजाला पूर्वी ख्रिश्चनांनी 2000 वर्ष इकडे तिकडे पळायला लावलं आणि आज त्यांना मुस्लिम त्याच पद्धतीने जगण्यासाठी कशा पद्धतीने त्यांच्यावर अत्याचार करत आहे हे तुम्ही जेव्हा गाझामधले काही आतंकवादी इस्रायलच्या किनाऱ्यावर जाऊन तिथल्या ज्यू लोकांच्या त्यांनी कत्तली केल्या आणि त्यानंतर ज्यू आणि गाझा यांचं युद्ध पेटलं, म्हणजे पॅलेस्टीन आणि इस्रायलचं युद्ध पेटले आणि त्यात मात्र प्रचंड प्रमाणात मुसलमान मारले गेले. तर मग जगभर ज्यूंचा निषेध करण्यात आला. पण ज्यूने 2000 वर्षापूर्वीपासून काय काय भोगलं आणि आपली भूमी सोडून ते जगभर कसे गेले आणि कसं त्यांनी आयुष्य काढलं आणि पुन्हा जेव्हा ते एकत्र आले, जेव्हा त्यांना त्यांची भूमी भेटली, तेव्हा ते कट्टर नाही होणार तर काय होणार, जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल. मग अशा वेळेस त्यांनी हातात तलवारी, तोफ, गोळे, बंदुका घेतल्या. तर त्यात विशेष काय आहे? नमस्कार.